स्ट्रायकर एंड बॅटर नेम येस राकेश आणि उमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश काळे आणि त्याचबरोबर उमेशला आपण पाहतोय. यस राकेश आणि उमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा कर्नाटक राज्य असेल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य असेल अशा दोन्ही राज्यांमध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते तसंच कर्नाटक एक्सप्रेस रब्बानी दफेदार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते रब्बानी दफेदारच्या खांद्यावरती. याच अनेक वर्ष या खेळाडूचा वेग आपण पाहिला आहे आणि अजूनही आपण पाहिलं तर त्याच वेगवान गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. स्ट्रायकर सेनवरती राकेश काळे आणि त्याच्या साथीने उमेशला आपण पाहतो नॉन स्ट्रायकर सेनवरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पहिला बॉल या दुसऱ्या सामन्याचा. पहिला बॉल वेगात होता, फटका फसला, कबसला क्षेत्ररक्षक झेल खाली. तेजस माने टिपलाय झेल, संपला फलंदाज राकेश काळेचा खेळ. पहिला धक्का. राकेश बॅक टू द पवेलियन. यस एक अतिरिक्त खेळाडू येऊ दे. सायरा 11 एल बी गोरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यस लाला गोरे यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. एक विकेट इथे मात्र गमावली जाते आणि निश्चितच विचार केला तर अजूनही नॉन स्ट्रायकर्स एन वरती उमेश बर्गलला आपण पाहतोय. स्ट्रायकर सेन वरती लाला गोरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर रब्बानी दफेदारला इथे विकेट मिळाले पहिल्याच बॉल वरती. ही पहिली विकेट रब्बानी दफेदारच्या खात्यामध्ये जात असताना पाहायला मिळते. आता नवीन बॅटर एल बी गोरे अर्थातच लाला गोरेला आपण पाहतोय. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. त्याचबरोबर शरीर यष्टीचा विचार केला तर उंचपुरा गोलंदाज आहे. त्यावेळेस थोडासा पाठीमागे बॉलला हिट केलं आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागते. हो याही वेळेस पुन्हा एकदा वेगामध्ये चेंडू हाताला अपील पंचांकडे झाले. बोट मात्र आकाशाकडे गेले. विकेट मिळते. दुसरा धक्का इथे बसतोय. दुसरा फलंदाज बाद झालाय. 0 या आकड्यावरती एल बी गोरे बाद. सुहास चव्हाण आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट गमावल्यात. अजूनही खातं उघडलेलं नाहीये. सैदा 11 सुळेवाडी संघाचा विचार केला तर थोडंसं पिछाडीवरती इथे पाहायला मिळतोय. ओमकार स्पोर्ट्स गलगले कर्नाटक राज्य आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील खेळाडू एकत्रित करून हे संघबांधणी केली गेले. आणि निश्चितच आपण विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये तो दबदबा ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाचा पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती रब्बानी दफेदार पहिलं षटक प्रचंड वेगाने हाताळला गेल्या. ओळख आहे या खेळाडूची. वेगासाठी ओळखला जातो आणि त्याच वेगावरती गोलंदाजी इथे केली जाते. रबर बॉल क्रिकेटला साजेशी अशी लाईन आणि लेंथ त्याची पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल याही वेळेस पाठीमागे केला. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलने खातात अखेर उघडलं जात आहे. पहिली धाव धावफलकावरती पाहायला मिळते आणि आता उमेश बर्गल स्ट्रायकर सेन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी हाही खेळाडू ओळखला जातो. निश्चितच क्षमता आहे या खेळाडूकडे.
हा ट्रॅकर बॉल याही वेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तो वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. बेस देखील थोडासा पाठीमागे केला. बॅक ऑफ द लेंथ हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला फॉलो केला. बॉल थोडासा आतमध्ये आला. डॉट बॉल येतोय. निर्धावचनाची सांगता झाली. हा प्रकार बॉल यावेळेस ऑन साईडला टर्न केले जाते. क्षेत्ररक्षक डीप पद्धतीने त्यात सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. अनिकेत लोहार आहे तिथे. या एका सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. षटकाची समाप्ती झाल्या. पहिलं षटक फक्त आणि फक्त 2 धावांचं 2 विकेट या पहिल्या षटकामध्ये आल्यात. रब्बानी दफेदारच्या वेगाचं उत्तर अजूनही सायरा 11 चोयवाडी संघाच्या फलंदाजाकडे नाहीये. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये कर्नाटक बेळगावचा सुपरस्टार खेळाडू संतोष सोगे पाटीलला आपण पाहतोय. निश्चितच जशा प्रकारे बेळगावचा कुंदा मोठ्या प्रमाणामध्ये फेमस आहे तशा प्रकारे या खेळाडूची देखील चर्चा पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. वा काय फटका खेळलाय उमेश बरगलच्या बॅटमधून. हा फटका सांगून जातोय की आम्ही हार मानायला आलेलो नाही. पहिल्या षटकामध्ये जरूर विकेट गमावल्या तरी देखील पलटवार केलाय उमेश बरगलच्या बॅटमधून. षटकार धन्यवाद. थँक्यू. 8 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय उमेश बरगलच्या बॅटमधून. षटकाराला बॅटची आतली कडा. फलंदाजाचा खेळ संपलाय. षटकाराचं प्रत्युत्तर. संतोष सोगे पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. उमेश बरगल बाद. आकाश सुळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतात. 8 या आकड्यावरती तिसरा धक्का इथे बसलाय. तिसरा फलंदाज 8 या आकड्यावरती बाद झालाय. पहिलं षटक 2 विकेट होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर उमेश बरगलला देखील माघारी झाले. एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. 8 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. कुठेतरी विचार केला तर थोडासा पिछाडीवरती सायरा 11 सुळेवाडीचा संघ पाहायला मिळतोय. एक युवा बॅटर आकाश सुळेला आपण पाहतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस देखील फसलाय. श्रेयस शेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतायत. थोडेसे दूर राहत आहेत. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर आता 9 या आकड्यावरती पोहोचते. 9 ऑन दी बोर्ड. कमीत कमी 70 धावा तरी बनवाव्या लागतील. या मैदानाचा आपण भौगोलिक विचार केला तर 7 धावा रोखण्याचा प्रयत्न ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाने देखील केला होता. मात्र तो यशस्वी ठरला नव्हता. म्हणजेच कमीत कमी आपल्याला 70 धावा देखील या मैदानावरती बनवाव्या लागतील. 3 विकेट गमवल्यात 9 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू आहे. संतोष सोगे पाटीलला आपण पाहतोय. चर्चा राहिली या नावाची देखील. वेगात टाकलाय. थोडासा पुढे केलाय. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू केला. थोडासा फुलर लेनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल अँगलने थोडासा बाहेर गेला. राऊंड विकेटने क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न संतोष सोगे पाटीलचा पाहायला मिळतोय. याही वेळेस क्रीज पासून थोडंसं लांबून टाकण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. चौथा धक्का बसतोय. आत्मघाती प्रयत्नामध्ये चौथा फलंदाज बाद. सुहास चव्हाणची विकेट. 9 या आकड्यावरती 4 बाद.
साहिलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. 9व्या आकड्यावरती चौथा फलंदाज बाद झालाय, चौथी विकेट 9व्या आकड्यावरती जात असताना पाहायला मिळते. दुसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. हा ट्रॅकर बाउन्सर पाहायला मिळाला, सरप्राईज केला फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती, 2 षटक संपुष्टात आली आहेत. 9 धावा 2 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती लगावले गेले आहेत. अजूनही 4 षटक बाकी आहेत. कमबॅक करण्यासाठी अजूनही संधी आहे, प्रयत्न करावे लागतील. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता लढावं लागणार आहे सायरा 11 सुळेवाडी संघाला, कारण 9 धावा 2 षटकांच्या अखेरीस कुठेतरी कमी धावसंख्या उभारली गेले आणि 4 विकेट देखील बनवल्या, त्यामुळे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय सायरा 11 सुळेवाडीचा संघ. ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाचा विचार केला तर अगदी ज्याप्रमाणे पेपरवरती नावं आहेत तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका यावेळेस देखील फसलाय. तेजस माने बॉल पर्यंत पोहोचतील, सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे, एका धावेवरती थांबवलंय. या एका धावेने धावफलक आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतंय. 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. डबल डिजिट मध्ये अखेर आता धावफलक पोहोचलाय. स्ट्रायकर 8 वरती बॅटर आता आकाश सुळेला आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन मैदानाच्या आतपरे पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, याही वेळेस आपण पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अर्धा संघ 10 या आकड्यावरती बाद झालाय. कमोन डीसी. यस, रणजित सोलंकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. 10 या आकड्यावरती 5वा धक्का बसलाय. 5वी विकेट 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. रब्बानी दफेदार 3 धावा खर्च केलेत आणि 3 विकेट देखील मिळवलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळतोय. अजूनही कमबॅक केला जात नाहीये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, डेड बॉलचा इशारा पंचांचा इथे येतोय. 10 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. धावा बनवाव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे. याही वेळेस पुन्हा एकदा तो अँगल, पुन्हा एकदा अँगलने बॉल बाहेर गेलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पुन्हा एकदा मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. सायरा 11 सुळेवाडी संघ मैदानाच्या आतपर्यंत धावांसाठी जद्दोजहद पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने फटका केला क्षेत्ररक्षक शफीक आहे. डीप मध्ये एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती. 2 षटकांचा स्पेल, फक्त आणि फक्त 4 धावा आणि 3 विकेट. रब्बानी दफेदार कर्नाटक एक्सप्रेसची अफलातून गोलंदाजी या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त 11 धावा 3 षटकांच्या अखेरीस 5 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती. आणखीन एक वेगवान गोलंदाज 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत लोहारला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत लोहार म्हटलं की सावकार चषकाची स्पर्धा आणि तिथे दमदार कामगिरी या खेळाडूने केली होती. वेग आहे या खेळाडूकडे, प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पहिला बॉल डॉट आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हाताळलाय. सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव छोट्याची सांगता 11 या आकड्यावरती धावफलक. 4थं षटक चालू आहे. दबदबा राहिला आहे गलगली संघाचा.
हो हो, यावेळेस फॉलो केलं फलंदाजाला शरीराच्या अगदी जवळून बॉल पाहायला मिळालाय. परफ्यूम डिलिव्हरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हाताळली गेले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर याही वेळेस क्रिच पासून थोडस लांब, स्टंप पासून थोडस लांब जाऊन हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. फॉलो केलं फलंदाजाला. याही वेळेस हाफ ट्रॅकर पाठीमागे केला. पुन्हा एकदा बॅट जोरात फिरवले, मात्र अजूनही संपर्क जो गरजेचा आहे तो संपर्क अजूनही झाले नाहीये. 3 डॉट बॉल लगातार चालेत. अनिकेत लोहार, चर्चा राहिली होती वेगाची आणि तोच वेग मैदानाच्या आतमध्ये अनिकेत लोहारचा पाहायला मिळालाय. हो, याही वेळेस प्रचंड वेग, टप्पा पडला, थोडासा स्किड झाला, एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये मिळालाय. चौथा डॉट बॉल. ढुंडो ढुंडो रे साजना हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहिलं तर हा चौथा डॉट बॉल आलाय. 11 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 5वा डॉट बॉल आलाय. 5 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. अनिकेत लोहार कमालीची गोलंदाजी केली जाते. फुटवर्क होणं गरजेचं होतं, कारण वेगवान गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात पाय चालणं देखील तितकंच गरजेचं आहे. डॉट बॉल. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक अनिकेत लोहारच्या नावावरती राहिलंय. जबाबदारी दिली आणि ते पूर्णपणे पार पडले. या षटकामध्ये धावा खर्च केलेला नाहीये. पहिलं मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत लोहारसाठी होऊन जाऊ द्या. 4 षटकांचा केस संपलाय. 11 या आकड्यावरती धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात. यस, श्रेयस मत्तीवडरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी कर्नाटक राज्याचा हा खेळाडू आहे आणि निश्चितच ISPL खेळणारा हा खेळाडू आहे. ISPLच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचा समावेश होता. विकेट आले दरम्यान साहिलची इथे विकेट आले. 6वा धक्का बसलाय. 11 या आकड्यावरती धावफलक. दया आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11 या आकड्यावरती धावफलक. 11 ऑन दी बोर्ड. यस, एक धाव आली आहे. 12 या आकड्यावरती धावफलक. दयाला आपण पाहतो स्ट्रायकर सेन वरती. श्रेयस मत्तीबडर निप्पाणीचा हा खेळाडू आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, दिशा दिली आहे, मात्र फक्त आणि फक्त एक धाव खात्यामध्ये ऍड होते. 13 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे दबदबा राहिला ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाचा विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये. अगदी पहिलं षटक रब्बानीने हाताळलं, त्यानंतर संतोष सोगे पाटीलने देखील विकेट मिळवले आणि अनिकेत लोहारचं मेडन षटक चर्चेचा विषय राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती धावफलक. 13 ऑन दी बोर्ड. स्कोर बोर्ड आपण पाहिलं तर हलता ठेवणं गरजेचं होतं. सिंगल डबलचा अभाव, मोठ्या फटक्यांचा अभाव आणि त्यामुळे 3-13 देखील वाचताना पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू इथे हाताला. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 13 या आकड्यावरती धावफलक. 13 ऑन दी बोर्ड. श्रेयस मत्तीवडरचा विचार केला तर ISPL ची स्पर्धा बेंगलुरू स्ट्रायकर्स संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय जरूर. एक सिंगल खात्यामध्ये ऍड. 5 षटकांचा केस संपलाय. 14 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात.
अनिकेत लोहारला आपण पाहतोय 6व्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती 6वं षटक हाताळण्याची त्यांनी जबाबदारी पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय. एक मेडन षटक देखील हाताळलंय. हो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. याही वेळेस तो अँगल लेफ्टी बॅटर साठी आता पाहायला मिळतोय. 7 बॉल अनिकेत लोहारने हाताळलेत आणि 7ही बॉल वरती बॅट वरती चेंडू आदळलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर एकही धाव अजूनही खर्च केले नाहीये अनिकेत लोहारने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट +1 अशा 2 धावा अखेर आता एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 ऑन दी बोर्ड. अखेर धाव आले मात्र अजूनही बॅटच्या सहाय्याने अनिकेतच्या विरोधात धाव आले नाहीये. दयाला आपण पाहतोय स्ट्रायकर सेन वरती. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉलच्या रीच पासून दूर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि याही वेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. 16 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 3-13 वाजवलेत. सायरा 11 सोयवाडी संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला टर्न केले जाते. पहिली धाव बॅटच्या सहाय्याने अनिकेतच्या विरोधात. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी देखील धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. 2 धावेने धावसंख्या आता आपण पाहिली तर 18 या आकड्यावरती पोहोचते. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. 6वं षटक चालू आहे. 6व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. सामना जेव्हा सुरू झाला अपेक्षा होती की एक चांगला सामना पाहायला मिळेल मात्र तिथे गोलंदाजी युनिट ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाचं एकत्रित येऊन गोलंदाजी केली आणि आतापर्यंत 18 या आकड्यावरती रोखलाय. अपेक्षा होती जास्तीच्या धावसंख्येची मात्र कुठेतरी सायरा 11 सोयवाडी संघाला अजून तयारी करावी लागणार पुढच्या सामन्यासाठी देखील. याही वेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर गेलाय हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन दी बोर्ड. एक चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि त्यामध्ये रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद झालाय. 6 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 18 धावा बनवल्या गेल्यात. 19 लक्ष ठेवलंय जिंकण्यासाठी. 36 मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा. यस पहिल्या इनिंगची हायलाइट खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अनिकेत लोहारचं मेडन षटक राहिले. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच आपण पाहिलं तर एकही धाव खर्च न करता गोलंदाजाने गोलंदाजी केले आणि त्यामुळेच आता कुठेतरी पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सायरा 11 सोयवाडी संघाचा यस हायलाइट राहिले खऱ्या अर्थाने. अनिकेत लोहारची गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर थोडासा शरीराच्या दिशेने हा बाउन्सर केला. सरप्राईज केलं फलंदाजाला. त्यानंतर तिसरा बॉल. हाई बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा ती लेंथ आपल्याला पाहायला मिळाल्या. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार पाहायला मिळाली अनिकेत लोहारच्या त्या षटकामध्ये आणि त्यामुळेच हे मेडन षटक यशस्वीरित्या हाताळल्या गेल्या. फलंदाजाला पूर्णपणे जागेवरती जकडून ठेवले. 6 चेंडू निर्धाव टाकले. मेडन षटक एक मात्र या स्पर्धेचा हाताळलाय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा राकेश काळे 0, उमेश बर्गल 7, लाला गोरे 0, सुहास चव्हाण 1, त्याचबरोबर आकाश सुळे 2, साहिल 0, रणजित सुळणकर 1, दया 5. अगदी स्कोरबोर्ड पेक्षा मोबाईल नंबर वाटायला लागलाय. अतिशय दयनीय अवस्था पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाजीमध्ये विचार केला तर रब्बानी दफेदार पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या. 4 धावा 2 षटक हाताळत असताना त्यांनी खर्च केला. संतोष सुगे पाटीलने 1 षटक हाताळलं. 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. अनिकेत लोहारची 2 षटक त्यामध्ये 1 मेडन आणि 4 धावांचं 1 षटक. श्रेयस मतिवडर एका षटकामध्ये 3 धावा आणि 1 विकेट त्याने देखील मिळवले. 18 या आकड्यावरती धावफलक थांबवलं गेलं. 19 लक्ष ठेवलंय. 36 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला कराडचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये या 2 संघांमध्ये जो संघ विजयी होईल त्या 2 संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. कराड संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय.
आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा कराड संघ कर्णधार. छत्तीस पर 19 आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतपरे रब्बानी दफेदार आणि त्याचबरोबर प्रवीण कल्लेमन फ्रॉम चिकोडी. चिकोडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राकेश काळे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल येतोय. निताब चेडूचे सांगता झाले. विकेट आले का? यस, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव आलाय. यस, त्यांनी 18 या आकड्यावरती आपल्याला रोखलाय. आपण देखील त्यांना रोखू शकतो तसा प्रयत्न देखील जशा प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाने केला तसा प्रयत्न आता सायरा 11 सुरेवाडी संघाला देखील करावा लागेल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, मात्र प्रयत्न हे शर्तीचे होणं गरजेचं आहे. पहिला बॉल तर चांगला हाताळला. अशा प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार करणं गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर सिंगल डबलने देखील रनचे अतिशय सोपा केला जाऊ शकतो. 19 लक्ष आहे. पुढचा बॉल याही वेळेस फॉलो केलो फलंदाजाला. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होते. खातं उघडलंय. पहिली धाव धावफलकावरती लगावली जाते. 34 मध्ये 18ची आवश्यकता आहे. प्रवीण कल्ले बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. चिकोडीचा हा खेळाडू आहे. निश्चितच विचार केला तर कर्नाटक राज्यामध्ये ज्या ज्या खेळाडूची चर्चा राहिली, ज्या ज्या खेळाडूचा खेळ वरचा राहिलाय त्या त्या खेळाडूला या संघामध्ये समाविष्ट केलं गेलंय. मात्र यावेळेस फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होते. 2 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 2 धावा धावफलकावरती सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती वेगाने गोलंदाजी केली आणि फलंदाजाला विशेषतः म्हणजे फॉलो केलं जाते. फलंदाजाच्या दिशेने गोलंदाजी केली जाते. दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं दिसत नाहीये. बॅटची कडा विकेट किपर कडून चुकी झाली आहे. झेल पकडणं गरजेचं होतं. बॅटची कडा घेतले. प्रचंड वेगात हाई बॉल पाहायला मिळाला आकाश काळेचा, राकेश काळेचा आणि त्यानंतर बॅटची कडा घेतले. विकेट किपर कडून चुकी. याही वेळेस जागा बनवून घेण्याचा प्रयत्न. रब्बानी दफेदार देखील स्ट्रगल करतायत. सोपं नाही आहे ओल्या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं आणि निश्चितच राकेश काळेचे देखील कौतुक करावं लागेल. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये ओमकार स्पोर्ट्स संघाची होती तशी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. जरूर विकेट गमावल्या नाहीयेत, धावा रोखल्यात. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस यावेळेस आपण पाहिलं तो थोडासा पाठीमागे केला. डॉट बॉल षटकाची होते समाप्ती. 2 धावांचं हे षटक. 19 धावा जरी असल्या तरी त्या रोखल्या जाऊ शकतात हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलं षटक राकेश काळे चालय संपुष्टात होतं. 17ची आवश्यकता आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. साहिल आले गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी साहिलच्या खांद्यावरती दिली जाते. सतराची आवश्यकता आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 मध्ये इथून पुढे 17 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. चला वेग घ्यायचा आहे. यावेळेस देखील वेगात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती पोहोचते. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती.
16ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 16 बनवायचे आहेत. तर साहिलला आपण पाहतोय बॉलिंग भाग वरती. हो हाफ ट्रॅकर ऑन साइडला फोर्स केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. आलाय षटकार. धन्यवाद. थँक्यू डीसे. 9 धावा धावफलकावरती षटकार आलाय प्रवीण कल्लेच्या बॅटमधून. ऑफस्टमच्या बाहेर दिशा खराब पाहायला मिळते. 9+1 अशा 2 धावा खात्यामध्ये होत आहेत ऍड. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड. सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल आहे. 8 धावांची आवश्यकता यस जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 8 धावा बनवाव्या लागतील. 19 लक्ष. फ्री हिटचा बॉल स्विंग आणि थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. हा चेंडू डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. प्रवीण कल्ले एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हो यावेळेस देखील फुरलेनचा बॉल होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉडी लॉक केली थोडीशी आणि त्यामुळे फटका खेळता आलेला नाहीये. यावेळेस देखील फॉलो केलं फलंदाजाला. 11 या आकड्यावरती धावफलक. 11 ऑन दी बोर्ड. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा बाहेर निघालाय. रनआउटची संधी जरूर होती. फेकी जरूर झाले. वाईट +1 अशा 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 12 या आकड्यावरती धावफलक. आता 13 या आकड्यावरती धावफलक आता आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांची आवश्यकता आहे. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 19 लक्ष आहे. निश्चितच 19 लक्षाचा पाठलाग करत असताना कुठेतरी आपण पाहिलं तर मानसिक दृष्ट्या फ्रंटफूट वरती पाहायला मिळाला होता. ओमकार स्पोर्ट्स गलगलीचा संघ. एक मोठा फटका येणं गरजेचं होतं. तो आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला. हो यावेळेस ओव्हर पिच बॉल. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. स्लाइस केला बॉल. 2 धाब्यांसाठी पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 15 या आकड्यावरती धावफलक. 4 धावांची आवश्यकता आहे. हो हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. टप्पा पडला त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 या आकड्यावरती धावफलक. 4 ची आवश्यकता आहे. सामना याच षटकामध्ये संपवला जाईल की पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची प्रतीक्षा पाहावी लागेल हे देखील पाहावं लागतंय. पंधरा धावा धावफलकावरती. साहिलच्या या षटकामध्ये 13 धावा आल्यात. हो यावेळेस फटका खेळलाय जरूर. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका. 2 धावेसाठी त्याच्या पाहायला मिळतो. या 2 धावेने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 2 ची आवश्यकता आहे. एकच धावा आहे. यस 2 धावा आहेत. यस यानंतरचा होणारा सामना टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय कराड संघ. कराड संघ कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. LB गोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. तिसरा षटक हाताळण्यासाठी त्यांना आपण पाहतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त 2 धावा इथून पुढे बनवायच्या. प्रवीण कल्लेला संधी आहे सामना फिनिश करण्याची. चला कराड संघ कॅप्टन रिपोर्टिंग करा. सामना जवळपास संपत आलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाठीमागे चालला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 18 या आकड्यावरती टिकलरच्या स्वरूपात ही एक सिंगल मिळाले. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये प्रवेश केला. 19 धावाचा पाठलाग करायचा होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आता हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सायरा 11 सोयवाडी संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पहिलं षटक राकेश काळेचं चांगलं होतं मात्र त्यानंतर थोड्याशा धावा जरूर खर्च झाल्यात.
याही वेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. 18 या आकड्यावरती धावफलक. तिसरं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. एक धाव 22च्या स्वरूपात आली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. पॅरलल स्ट्रोक. मॅच फिनिश केले. सामना संपलाय. चौकार खात्यामध्ये प्रवीण कल्लेच्या सक्सेसफुली हा रन चेस आपल्याला पाहायला मिळाला. सोपा रन चेस होता 19 धावांचा आणि अगदी सोप्या पद्धतीने तो रन चेस केला. बिनबाद 22 धावा चेस केल्या. आणि आता यानंतरचा होणारा सामना ओमकार स्पोर्ट्स गलगले आणि त्यांच्या विरोधात कराडचा संघ. चला या ओमकार स्पोर्ट्स गलगले कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. यस आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळली, 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट ज्या खेळाडूने